नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उत्तम पुंडगे नावाच्या एका विद्यार्थ्याने आपल्याला हा प्रश्न पाठवलेला आहे. प्रश्न काय ते पहा. आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट आहे. पुढच्या सामन्यात त्याने 52 धावा घेऊन 5 विकेट घेतल्या. यामुळे त्याची संपूर्ण सरासरी 0.85 एवढी कमी झाली. तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची संख्या किती? असा प्रश्न आहे. आता बघा, सुरुवातीला आपल्याला चेंडू फेकण्याची सरासरी दिली, पण सुरुवातीला किती विकेट घेतल्या हे आपल्याला दिलेलं नाही. मग काय करायचं? अगोदर आपण सुरुवातीचे जे सामने खेळलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण विकेट किती होते हे आपल्याला माहिती नाही, ते आपण घेऊ. सुरुवातीचे विकेट संख्या, ही विकेट संख्या आपल्याला माहित नाही, आपण x घेतली. पण सुरुवातीची सरासरी आहे. सुरुवातीची सरासरी 24.85 धावा. मग सुरुवातीच्या एकूण धावा आपल्याला माहिती होतील. सुरुवातीच्या एकूण धावा, या सुरुवातीच्या एकूण धावा 24.85 सरासरी गुणिले एकूण विकेट म्हणजेच 24.85 x या एकूण धावा होणार आहेत. मग काय झालं? नंतर पुढच्या सामन्यात 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. आता सध्या एकूण विकेट, एकूण सर्व सामन्यातील विकेटची संख्या हे किती होणार आहे? सुरुवातीच्या विकेट x आणि या 52 धावा देऊन मिळालेल्या विकेट्स 5, म्हणजे या एकूण विकेटची संख्या होईल. मग नंतर काय झाले? त्यामुळं सरासरीत बदल झालाय. म्हणजेच काय मिळालं आपल्याला? नवीन सरासरी. काय झाले? सरासरी सुरुवातीपेक्षा 0.85 न कमी झाली. सुरुवातीला किती होती? 24.85 एवढी. याच्यामध्ये काय झालं? 0.85 कमी झाली. म्हणजे नवीन सरासरी काय मिळाली आपल्याला? 24. पहा, आता यावरून आपल्याला एक नवीन सरासरीच्या सूत्रात टाकता येईल. आपल्याला कसं टाकता येईल ते बघा. सरासरी ही नवीन सरासरी म्हणा. नवीन सरासरी बरोबर एकूण सर्व सामन्यातील एकूण धावा आणि छेदामध्ये एकूण सर्व सामन्यातील एकूण विकेट आणि बरोबर नवीन सरासरी. नवीन सरासरी आपल्याला काय मिळाली? 24.85 वजा 0.85. एकूण सर्व सामन्यातील धावा, या एकूण धावा आपण अगोदरच्या सामन्यातल्या 24.85 x अधिक नंतरच्या सामन्यात दिलेल्या 52 धावा, ह्या एकूण धावा होतील. आणि एकूण सर्व विकेट, सुरुवातीचे x विकेट आणि आता 52 धावा देऊन मिळालेले विकेट्स 5, यांची वजाबाकी येईल 24. हे बाजू बदलून x अधिक 5 हे इकडं अंशात येतील आणि समोर काय राहिलं? 24.85 x अधिक 52 यांचा गुणाकार करून घ्या. 24x अधिक 24 पाचा 120 बरोबर 24.85 x अधिक 52. हे इकडं 120, हे 52 आपण बाजू बदलून आणले, तर मायनस झाले आणि हे 24.85 x वजा हे 24x इकडे नेले. 120 वजा 52 हे 68 होतील आणि यांची वजाबाकी 24.85 मधून 24 गेल्याच्या नंतर हे राहतील
0.85 आणि हे एक्स. आता बघा, हे 68 भागिले 0.85 बरोबर एक्स. दशांश स्थळ सारखे करा. हे दशांश स्थळ सारखे झाले. आता भाग देता येईल आपल्याला 17 न. 17 चोक 68 आणि 17 पाचा 85 आणि 85 40. हे काय झालं, एक्स बरोबर 80. म्हणजे एक्स काय आहे ते सुरुवातीला विकेटची संख्या, म्हणजेच काय, अंतिम मॅच होण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची संख्या. ही विकेटची संख्या किती आहे, ही आहे 80 आणि हेच आपलं उत्तर राहणार आहे, पर्याय क्रमांक 3. जर अंतिम सामन्यानंतर विकेटची संख्या विचारली असती तर त्याच्यामध्ये हे आलं असतं एक्स अधिक 5, म्हणजेच हे 85 आलं असतं. त्याच्यामध्ये 80 प्लस 5. म्हणून आपलं काय सध्या उत्तर काय आहे, फायनल उत्तर अंतिम सामन्यापूर्वी विकेटची संख्या ही 80 असणार आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही या आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता. 90 49 49 58 28 अशाच प्रकारचे तुम्हाला इथं सोडून दिले जातील.